आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आनंदवाडी घाटनांदूर परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा, बळीराजा हतबल। अंबेजोगाई तालुक्यातील मौजे आनंदवाडी घाटनांदूर परिसरात काल 4 वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने चांगले झोडपून काढले। यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेले गहू, ज्वारी आडवे झोपले असून गव्हासह हरभरा पिकाचे सुद्धा नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून सततच बदल होत असलेल्या हवामानामुळे चिंताग्रस्त शेतकरी हवालदिल झालाय। निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांवर मंडरावत असल्याने शेतकऱ्यांचे जगणे निखाऱ्यावरच। सलग 2 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावून घेतलाय। यापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले होते, मात्र आता रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पाठलाग केल्याने पुन्हा शेतकऱ्यांमागे साडेसाती लागल्याचे चित्र दिसून येत आहे। या अचानकच आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे वाकान, आनंदवाडी घाटनांदूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे। आनंदवाडी शिवारातील अवकाळी पावसाने व चक्रीवादळाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिकांचे नुकसान झाले असून अवकाळी पावसाने व चक्रीवादळाने पिकाचे नुकसान केले। प्रशासनाने नुकसानाचे पंचनामे शेतकऱ्यांचे तात्काळ करावे व मदत करावी, परमेश्वर वैद्य यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम। मी परमेश्वर मुंजाव वैद्य, आनंदवाडी परळी येथील आनंदवाडी शिवारामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। ज्वारी असेल, हरभरे असेल, काढणीला आलेले असताना या चक्री वादळाने व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान असे भुईसपाट ज्वारी झालेले आहेत। तसेच आहे का नाही, हरभरे असतील, सर्व पिकाचे नुकसान झाले आहे। तरी लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन पंचनामे करून याची तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती। धन्यवाद।